घ्या क्वालिफायरची मॅच. इथून जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल आजच्या दिवसामध्ये. कोणता संघ जिंकेल अगदी रणनीती मैदानामध्ये आखताना पाहायला मिळते यंगस्टर्स धनगरवाडी हा संघ. कारण नवीन खेळाडूने पूर्णपणे बांधलेला हा संघ आज मैदानामध्ये उतरलाय. पहिल्या सामन्यामध्ये धावा डिफेंड करत असताना सामना जिंकला. दुसऱ्या सामन्याचा विचार केला तेव्हा देखील अवघ्या एक चेंडूवरती दोन चेंडूमध्ये 2 धावा बनवायच्या होत्या. तो चेंडू डॉट आला. त्यानंतर एक चेंडूमध्ये 2 धावा बनवायच्या असताना एकच धाव खर्च केल्या आणि अवघ्या एका धावेनं विजय प्रस्थापित करणारा हा संघ धनगरवाडी आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला ज्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि सातत्याने आजचा तिसरा सामना आहे आणि तिसऱ्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत असताना 2 सामने मागचे जिंकलेत. परंतु या सामन्यामध्ये रिझल्ट काय असेल, चित्र काय असेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल. संध्याकाळचं सत्र अगदी आता आपण पाहतोय चौफेर बाजूनं प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या क्रीडांगणाच्या चौफेर बाजूनं पाहायला मिळते. रफ अँड टफ मुकाबला दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. एका बाजूला चाफेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला धनगरवाडी संघ आहे. सलामीची जोडी गणेश आणि मनोज. तर स्ट्राईक एंड वरती गोलंदाज पहिला गोलंदाज फ्रेश गोलंदाज रोहित. स्ट्राईक एंड वरती गणेश. फर्स्ट बॉल पहिला बॉल ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत ताताचा पिसारा फुलवत इथे टिपली जाते झेल आणि संपुष्टात आलाय फलंदाज गणेशचा खेळ. पहिला विकेट. ज्या प्रकारची सुरुवात हवी होती धनगरवाडी संघाला त्या प्रकारची सुरुवात मिळाली जरूर, परंतु अद्यापर्यंत चाफेवाडी संघाला कमी लेखून जमणार नाही. ज्या खेळाडूनं 2 सामने जिंकून दिल्यात स्वतःच्या दमवरती तो खेळाडू मनोज आपल्याला अद्यापर्यंत नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला नुकताच ग्राउंड मध्ये एंटर झालेला योगेश देखील आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. अगदी योगेशला देखील कमी समजून चालणार नाही. या अगोदर एक षटकार एक चौकार देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. तोच योगेश ऑन अ स्ट्राईक. आल्या आल्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अपील उचलून धरली होती परंतु इथून पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट आला. दुसरा चेंडू डॉट फेकलाय. कमालीची गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. 3 षटकांची लढत आहे. दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे 2-2 सामने जिंकून या तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करत असताना का आम्ही 2 सामने जिंकलोय का तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय याचा दोन्ही संघांना इथे मात्र प्रात्यक्षिक उदाहरण द्यावं लागेल. यावेळेस 6 चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर फेकला गेलाय. वाईट एक्स्ट्राच्या स्वरूपात आता धावाचा श्री गणेश केला जातोय चाफेवाडी संघाकडून. एक धावेनं श्री गणेश केला. 2 चेंडू फेकले एकच धाव धावफलकावरती लावली जाते. चाफेवाडी का धनगरवाडी दोन्ही संघांमधला एक संघ विजय होईल. यावेळेस फटका सुरेख ब्लॉक होलचा मारा जरूर होता परंतु चेंडू थांबणार नाही. लॉंगांच्या डोक्यावरून चेंडू झालाय फ्लाय. रन्स मिळतील 6. योगेशच्या बॅट मधून आलाय षटकार. फलंदाजी योगेशच्या माध्यमातून जास्त काळ शांत ठेवू शकत नाहीये योगेशला, कारण ताकदीचा हार्ड हिटर फलंदाज योगेशला आपण सातत्यानं पाहायला जातो. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू होता परंतु यावेळेस दिशा दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते ऑफसाईडला, परंतु क्षेत्ररक्षण हरी होते आणि झालाय त्या चुका. चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. 1 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4. ज्या धावा आता थांबल्या होत्या त्या धावा येण्यास सुरुवात झाली. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती लावल्यात. कमबॅक करावं लागेल गोलंदाज रोहितला.
पुन्हा एकदा शांत ठेवावं लागेल ते फलंदाज योगेशला. यावेळेस ऑन साइडला शॉर्ट टॉम पुल, चेंडू झालाय सीमारेषा पार, लॉंग स्टॉप रिझनला. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. आता मात्र धावा येण्यास सुरुवात झाली आहे योगेशच्या बॅटमधून. सातत्यानं पहिला षटकार, त्यानंतर 2 चौकार, वैयक्तिक 4 चेंडू, 14 धावसंख्येवरती फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. कमालीची फलंदाजी. कमबॅक करावा लागेल रोहितला संध्याकाळच्या सत्रामध्ये. स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी हा सामना इथून जिंकावा लागेल. जर क्वालिफाय झाला तर संघ टॉप 4 मध्ये पाहायला मिळेल. फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक आहे की काय? क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे कुठल्याच प्रकारच्या चुका नसतील. आणखीन एक मोठा धक्का लागत असताना ज्या फलंदाजाने 1 षटकार 2 चौकार लगावले, तो फलंदाज तंबूच्या आश्रमामध्ये परत येत असताना पाहायला मिळेल. लागणारा आणखीन एक धक्का. योगेश बॅक टू द डगआउट. स्ट्राइक एंड वरती मनोज, गोलंदाज राजू. पहिलाच बॉल ऑन साइडला, फटका सुरेख आहे परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळतील 6. मनोज आज फुल फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सकाळच्या सत्रामध्ये चौथा सामना खेळत असताना देखील कमीत कमी 35 ते 25 धाव्याच्या वैयक्तिक बॅट मधून पाहायला मिळाल्या होत्या. मागच्या सामन्यामध्ये देखील 55 धावा होत्या आणि या सामन्यामध्ये स्वतःची काय ओळख आहे हे सिद्ध करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा मागचा पाय वाकवलाय, चेंडू चाललाय सीमारेषा लगत. हरी आहेत परंतु झाले चुका. चेंडू दाबणार नाहीये. पुन्हा एकदा रन्स मिळतील 4. चौकार. मनोजला थांबवणं फार कठीण आहे आजच्या दिवसामध्ये. कमालीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली आहे सातत्यानं. या सामन्यामध्ये देखील त्याची फलंदाजी फार महत्वाची आहे आणि ती फलंदाजीतून पार करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. राजू आलेत गोलंदाजी मार्क वरती. सन्माननीय अनिलजी शेंडे साहेब देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेमार्फत करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळेस देखील आपण पाहतोय काय, मागचा पाय वाकवलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. रन्स मिळतील आणखीन 6. मनोजच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत दमदार षटकार. आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे मनोजची बॅटिंग फार चांगली राहिली आहे. सापेवाडी संघामार्फत सलामीला आलेला फलंदाज मनोज सातत्यानं अगदी षटकार चौकारांची भाषा बोलत असताना यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. झेलची संधी आहे आणि इथे घडतंय काय, इथे झेल कॅरी केला जातोय. थोडासा उशीर जरूर झालाय परंतु त्याचं काम त्याने पार केलं आणि मनोज इथून धक्का क्रमांक लागत असताना 3रा फलंदाज बाद. एक मनोज बाद झालेत, दुसरा मनोज झालेत. मनोज उघडा ऑन अ स्ट्राइक. 31 धावा धावफलकावरती. 10 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अद्यापर्यंत विचार केला 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. खर तर चांगली कामगिरी राहिली या सामन्यामध्ये देखील मनोजची.
दोन षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून लगावले गेलेत. मनोज उघडा आलेत आणि आल्या आल्या पहिल्याच बॉल मध्ये कव्हरच्या दिशेला फटका सुरेख होता, परंतु फटका फसलाय आणि इथे झेल कॅरी केला गेलाय. आणखीन एक धक्का, बॅक टू बॅक दुसरा. न्यू बॅट्समॅन सुनील सातत्याने आता धक्क्यावरती धक्के देत असताना विकेटवरती विकेट प्राप्त केली जाते. बॅक टू बॅक दोन धक्के दिलेत. मनोज बाद झाले, त्यानंतर मनोज उघडा आले होते त्यांना देखील बाद केला. न्यू बॅट्समॅन आता सुनील आले. 3 नंबर पाहायला गेलं तर 6 या क्रमांकावरती. सन्मान्य अनिलजी शिंदे साहेब देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील पुन्हा एकदा करूयात या स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत. खरं तर आजचा मेगा फायनलचा दिवस अनेक पाहुण्यांची मांदियाळी देखील थोड्याच वेळात आपल्याला या स्पर्धेच्या भेटीसाठी पाहायला मिळतील. अनेक प्रेक्षक देखील हळूहळू गर्दी जमा झालेली आपल्याला पाहायला मिळते. डावखुरा त्याचा फलंदाज आता मात्र ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय, तो मात्र सुनील. गोलंदाजी मार्क वरती राजू. शेवटचा बॉल फलकावरती धावा 31, चार गाड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय, डॉट बॉल आलाय. 31 धावा फलकावरती लावल्यात. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत शिल्लक आहे. या 6 चेंडूमध्ये आता किती धावा लावतील हे फार महत्वाचं आहे, कारण ज्या फलंदाजांना सातत्याने चाफेवाडी संघाच्या धावा उभारल्या होत्या ते तिन्ही फलंदाज आपल्याला तंबूच्या आश्रयामध्ये पाहायला मिळतात. पहिला धक्का गणेश लागले, त्यानंतर योगेश बाद झाल्या, त्यानंतर मनोज बाद झाल्या आणि आता पूर्णपणे जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते ती सुनील आणि दुसऱ्या बाजूला पपेश या फलंदाजावरती. एका बाजूला फलंदाज सुनील ज्यानं पहिला चेंडू फेस केलाय तो डॉट बॉल होता, त्यानंतर पपेश आले, त्यानंतर अद्यापर्यंत एकही चेंडू फेस न केला. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. राजूची कमबॅकिंग षटक राहिल्या. शेवटचं षटक यानंतर पहिल्या सेमी फायनलचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला संघ असेल तो खरवई संघ, तर दुसऱ्या बाजूला संघ असेल पिंपळली संघ. यावेळेस आडव्या बॅटनं फटका सुरेख लेग साईडला, चेंडू झालाय सीमा पार, रन्स मिळतील 6. षटकार. पहिल्याच बॉल मध्ये स्वागत करत असताना प्रथमच्या पहिल्या चेंडूवरती ठोकला षटकार. डावखुऱ्या त्याचा फलंदाज विस्फोटक फलंदाज सातत्यानं म्हटला जातो, त्याच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये देत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू चालाय फाईन लेग, सीमा रेषा पार, रन्स मिळतील यावेळेस 4. चौकाराच्या मदतीने वेगानं धावसंख्या पुढे सरसावते. 41 धावा. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ साइडला अगदी आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चुकीचं ऋतुवांतर. 2 धावेमध्ये करत असताना सहजरित्या एकवटल्या गेल्यात या 2 धावा. 2 धावेनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. 43 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. यावेळेस ऑन साइडला फटका, क्षेत्ररक्षक चांगला आहे, धावाची संधी, डायरेक्ट हिट आणि इथं फलंदाज होईल बाद. कमालीचं क्षेत्ररक्षण राहिला. जरी इथून चेंडू सुटला असता तर कदाचित 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या, परंतु या वेळेस इथे घडतं तर रनआउटच्या स्वरूपात लागणारा हा धक्का.
न्यू बॅट्समन विजय. अकुटप्प्याचा चेंडू, यावेळेस हा चेंडू वाईट घोषित केलाय पंचांनी. दोन्ही हात समांतर रेषेत फैलावले आहेत. सांगितलं अवांतर स्वरूपात फेकणारा हा वाईट चेंडू. 44 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित शेवटचे 2 चेंडू फेकणं बाकी आहे. 18 बॉल मध्ये कितपत धावा उभारतील. 16 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 16 बॉल मध्ये 44 धावा बनवल्या गेल्या आहेत. उर्वरित शेवटचे हे 2 चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूचा पाठलाग करतील. एक धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न, दुसरी धाव धोक्याची आहे आणि इथून एकच धावेवरती समाधान मानलाय. 45 धावा. शेवटचा एक चेंडू आहे. 50 कंप्लीट केली जाईल का की 50 या 50 धावांचं लक्ष लावलं जाईल. या चेंडूवरती जर चौकार आला तर 50 धावसंख्येचं लक्ष लागेल. या चेंडूवरती जर सिंगल डबल आले तर कदाचित 46 ते 47 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. रनअप मध्ये थोडासा अडथळा जरूर निर्माण झालाय. अगदी शेवटचा चेंडू आहे. पहिल्या सत्रातला शेवट गोड करेल का गोलंदाज प्रथम. 5 बॉल मध्ये 14 धावा त्याने देखील खर्च केल्यात. या षटकाचा विचार केला अगदी या सत्रामध्ये तिन्ही षटकामध्ये धावा खर्च केल्या जात आहेत. फुलटॉस बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न मिस झालाय, परंतु इथून आपण पाहतोय हा डॉट बॉल आलाय आणि पंचांना सांगितलंय की हा चेंडू लेग स्टिकच्या भरपूर बाहेर आहे. अगदी थोडासा उशीर घेतला, डिसिजन पोहोचवायचा होता आणि योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. हा चेंडू वाईट. 46 धावा, 46 रन ऑन बोर्ड. आता मात्र यावेळेस शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. लेग बाईकच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट केली जाते. धावफलकावरती धावा आता पाहायला मिळतात त्या 47. 47 धावा आणि येणारे 18 बॉल. आता विजयासाठी 48 धावसंख्येची गरज. चला खरवई संघ आणि दुसऱ्या बाजूला पिंपळोली संघ, दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच या नाणेफेकीसाठी. खरवई संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर पिंपळोली संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचा. चला खरवई संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. पिंपळोली संघाचा कर्णधार उपस्थित आहेत. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल थोड्याच वेळात प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला खरवई संघ आहे तर दुसऱ्या बाजूला पिंपळोली संघ आहे, परंतु चालू असलेला सामना देखील फार महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये पोहोचेल. सन्मान्य जगदीशजी भाग्यवंत साहेबांकडून पारितोषिक आलंय. यंग स्टार धनगरवाडी या संघाला जर आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होऊन जर संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय तर पूर्णपणे 12 खेळाडूंना जर्सी प्रदान केली जाईल, पुरस्कृत केली जाईल. याची देखील नोंद घ्या. इथून हा सामना त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. जर विजयी झालात तर नक्की सुपर 4 मध्ये प्रवेश केला जाईल. नाणेफेकीचा कौल इथे पार पडला गेला. पिंपळोली संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय खरवई संघाला क्षेत्ररक्षणासाठी. नेक्स्ट मॅच बडा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच असेल. एका बाजूला खरवई तर दुसऱ्या बाजूला पिंपळोली. महत्वाची लढत. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरत असताना एका बाजूला राहुल तर दुसऱ्या बाजूला हरी आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज पूर्णपणे आजच्या दिवसामध्ये धनगरवाडी संघासाठी चांगली कामगिरी यांच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सातत्याने राहिली आहे. परंतु जो सामना हा महत्वाचा आहे त्या सामन्यामध्ये इथून विजय प्रस्थापित करावा लागेल. जर संघ जिंकेल तो मात्र आजच्या दिवसातला टॉप 4 मध्ये जाणारा पहिला संघ पाहायला मिळेल. एका बाजूला चाफेवाडी, दुसऱ्या बाजूला संघ धनगरवाडी.
गेम ऑन. पहिला गोलंदाज मनोज. पहिला बॉल रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. इथे मात्र घडतंय काय? पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथून येस पंचांना रिव्ह्यू घेतलाय. बॅट कट इथून जर लागली असेल तर फलंदाज नॉट आउट असतील. जो ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन असेल तोच ग्राह्य धरला जाईल. गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करत होता त्यावेळेस थोडासा अडथळा निर्माण झाला, त्यामुळे जो पंचांचा डिसिजन असेल तोच अंतिम डिसिजन असेल. इथून विकेट क्रमांक पहिली राहुल बाद होत असताना पाहायला मिळेल. मोठा धक्का ज्या राहुलनं सातत्यानं धावा बनवल्या आपल्या संघासाठी, तो राहुल आता निराश पावलाना तंबूच्या आश्रमामध्ये परत येत असताना पाहायला मिळेल. लागणारा हा मोठा धक्का, फलंदाज होईल बाद. पहिला विकेट पहिल्या चेंडूवरती दुधारी तलवारीचा वापर करत असताना फलंदाज बाद झालेत. 18 बॉल मध्ये आता बनवायचे होते एकंदरीत विचार केला तर 46 धावा, परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. आता 17 बॉल मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतील त्या 48 धावा. यावेळेस आडव्या बॅटनं आल्या आल्या आपली ओळख सिद्ध करत असताना चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन रिजनला. वन बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4. यावेळेस रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार. फटका सुरेख आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय सीमा पार. रन्स मिळतील इथून 4. याच प्रकारची फटकेबाजी इथून करावी लागेल. महत्वाचा सामना आहे. 48 धावांचं लक्ष आहे. 10वा धावफलकावरती 8. अद्यापर्यंत 3 चेंडू फेस करावे लागतील. गोलंदाजी ट्रॅक वरती मनोज. यावेळेस इथे घडतंय काय? ज्या फलंदाजाच्या बॅट मधून धावा बनत होत्या तो फलंदाज आता तंबूच्या आश्रमामध्ये परत येत असताना पाहायला मिळेल. महत्वाच्या क्षणी लागणारा हा मोठा धक्का. आणखीन एक फलंदाज होईल बाद. न्यू बॅट्समन समीर 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेत. यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. एकाच टप्प्यावरती चेंडूला अडवलं, उचललं, फेकलं. तोपर्यंत एकच धाव पुन्हा एकदा एकवटल्या जातील. धाव फलकावरती
एक न धावफलक पुढे सरसावतोय. 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 5 बॉल फेकल्यात. 9 धावा धावफलकावरती लावल्यात. 48 धावसंख्येची गरज. 9 धावा धावफलकावरती आहेत. मनोज आडव्या बॅटनं हरीच्या बॅटमधून आपण पाहतोय फटका सुरेख आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पोहोचलाय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4. पहिला षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती पाहतोय आपण पोहोचल्यात त्या 13 या आकड्यावरती. 48 धावांचं लक्ष असताना 13 धावा धावफलकावरती जरूर लावल्यात. आता समीकरण उरलंय मैदानामध्ये 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या त्या 35 धावा. 12 मध्ये 35 या मैदानामध्ये शक्य आहेत, कारण मैदानचा विचार केला चौफेर बाजूने फटकेबाजी सजवताना पाहायला सातत्याने मिळत असते. परंतु जर त्याला महत्व नाही आहे, या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो मात्र क्वालिफाय सुपर 4 मध्ये दाखल होईल. तो संघ कोणता असेल? एका बाजूला चाफेवाडी आहे तर दुसऱ्या बाजूला यंगस्टार धनगरवाडी संघ आहे. गोलंदाज तयार झालाय राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस पहिलाच बॉल ऑन साइडला अगदी क्षेत्ररक्षक तयार होता. एकच धाव या चेंडूवरती असेल. एका धावेने फारसा फरक पडणार नाहीये चाफेवाडी संघाला, कारण त्यांना देखील डावके इथून 12 बॉल मध्ये 35 धावा बनवायचे आहेत. मोठे फटके खेळणं फार महत्वाचं असेल. आता 11 बॉल मध्ये 34 बनवायचे आहेत. हार्ड हिटर फलंदाज आता मात्र ऑन स्ट्राइक हरी. ऑन साइडला आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न फसला गेला. आलाय तो डॉट बॉल. इथून डॉट बॉल सातत्याने जर फेकले गेले तर पूर्णपणे चाफेवाडी संघ वर्चस्व गाजवेल, परंतु जर इथून मोठे फटके आले तर कमबॅक पाहायला मिळेल. ऑन साइडला टर्न झाले, अगदी गॅप आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. झाले चुका. बॅकअप सुरेख आलं होतं, परंतु पुन्हा एकदा चुका पाहायला मिळाल्यात आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. 9 चेंडू. आता मात्र 30 धावसंख्येची गरज आहे. या 3 चेंडू येणारे फार महत्वाचे असतील. या 3 चेंडूवरती कमीत कमी 10 ते 12 धावा एकवटणं फार महत्वाचं ठरेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आलेला. हा डॉट बॉल आपण पाहतोय. 8 चेंडू. आता 30 धावसंख्येची गरज आहे. मोठे फटके येणं महत्वाचं ठरेल. या 2 चेंडूवरती साफेवाडी संघ इथून विजयी होईल का यंगस्टार धनगरवाडी हा संघ इथून विजय होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळतील आणखीन 6. षटकार. सात बॉल. आता 24 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा असेल. जर या चेंडूवरती देखील षटकार आला तर कदाचित पूर्णपणे यंगस्टार धनगरवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. पाहायला मिळेल तो ओमकार. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लॉंग ऑनला एक धाव कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानलंय हरीनं. सामना थोडासा कठीण बनलाय. 6 चेंडू आता विजयासाठी. 23 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल मध्ये 23 धावा बनवल्या जातील का हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, कारण महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो सातत्याने म्हणत आलोय सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये जाऊन तडकेल. परंतु जो संघ परास्त होईल त्याची मात्र मेहनत या स्पर्धेमध्ये समाप्त होईल. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ परास्त होईल, थोड्याच वेळात सर्वांच्या भेटीला येईल. एका बाजूला संघ चाफेवाडी आहे तर दुसऱ्या बाजूला संघ धनगरवाडी आहे. 6 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज. सहा बॉल 23 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती प्रथम आलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट.
सुनील पाहायला मिळतोय स्ट्राईक इन वरती हरी. पहिलाच बॉल बीच टाइम फटका स्वतः गोलंदाज पोहोचेल का, परंतु दूरवरून क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट, दुसरा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 5 बॉल आता 21 धाव संख्येची गरज आहे. पूर्णपणे विश्वास हरीच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते. जबाबदारी आहेत कारण मोठे फटके सातत्याने हरीच्या बॅटमधून आपण जरूर पाहतोय, परंतु जो हरी हा सामना विजयी करेल तर नक्कीच आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी हिरो म्हणून जाणला जाईल. 5 बॉल विजयासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू सोडून दिलाय, वाईट चेंडू आहे. 5 बॉल आता 20 धावसंख्येची गरज. सन्माननीय महेशजी जाधव देखील उपस्थित झालेत, ज्यांच्या माध्यमातून साऊंडची व्यवस्था उपलब्ध झाले, त्यांचं देखील पुन्हा एकदा करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. खरवई संघ देखील आपण पाहतोय पूर्णपणे तयारीत. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू अकुटप्प्याचा चेंडू होता. यावेळेस इथून घडते काय, महत्वाची विकेट येत असताना फलंदाज होईल बाद. धारी बॅक टू द डगआउट. सामना आता इथून आपण पाहतोय पकड मजबूत झाले चाफेवाडी संघाची, कारण चेंडू शिल्लक राहिलेत आता 4. विजयासाठी 20 धाव संख्येची गरज आहे. न्यू बॅट्समन प्रथम. चार चेंडू आता 20 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा असेल. या चेंडूवरती मोठा फटका आला तर पूर्णपणे सामना जिवंत असेल धनगरवाडी संघासाठी. फुल टॉस बॉल मिस झालाय, आपण पाहतोय एकच धावा. सन्माननीय मुझम्मिल साहेब हे देखील उपस्थित झालेत, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने 4 दिवस जेवणाची पूर्तता देखील केली गेली. त्यांचा या स्पर्धेमार्फत करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळेस फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक होत्या, थोड्याशा चुका जरूर पाहायला मिळाल्यात, परंतु आता फारसा फरक पडणार नाहीये कारण चेंडू शेवटचे शिल्लक राहिले ते 2 आणि विजयासाठी धावा बनवायच्या त्या तब्बल 18 धावा. आजच्या दिवसातला टॉप 4 मध्ये जाणारा संघ सर्वांच्या भेटीला आलाय, तो म्हणजे चाफेवाडी संघ. 2 चेंडू आणि 18 धाव संख्येची गरज. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑफसाईडला, क्षेत्ररक्षक आहे, चुका नसतील, आणखीन एक जाईल, फलंदाज होईल बाद. औपचारिकता आता शिल्लक आहे. शेवटचा 1 बॉल विजयासाठी 18 धाव संख्येची गरज. एक बॉल 18 धाव संख्येची गरज असताना विजय प्रस्थापित केला आहे. तो चाफेवाडी या संघानं आजच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा संघ पाहायला मिळतोय, तो म्हणजे चाफेवाडी संघ. हार्ड लक यंगस्टार धनगरवाडी संघ, अगदी नवीन खेळाडूने बांधलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे, परंतु आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करत असताना शेवटच्या सामन्यामध्ये जरूर पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु इथून आजचा दिवस त्यांनी देखील गाजवलाय, त्यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही आहे. दुसऱ्या बाजूला संघ चाफेवाडी आहे, आजचा दिवस त्याने गाजवलाय आणि टॉप 4 मध्ये जाणारा हा संघ पाहायला मिळतोय. हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट, ज्यांना सातत्याने 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता, तोच खेळाडू या तिसऱ्या सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा, हॅट्रिक मिळवणारा खेळाडू पाहायला मिळतोय, तो मनोज, ज्यानं फलंदाजी करत असताना धावा ठोकल्या 4 चेंडूमध्ये 16 आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट देखील प्रस्थापित केल्यात. तोच खेळाडू ठरतोय मनोज, या सामन्याचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय मुझम्मिल बुबेरे साहेब उपस्थित आहेत, यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मनोज या आपण.